पंचयज्ञ कुंड हे तेच स्थान आहे जिथे 2005 व 2007 या कालात दोन प्रचंड असे यज्ञ अतिरुद्र स्वाहाकार अण्णांनी करून घेतले। पहिला 7 डिसेंबर 2005 ते 15 डिसेंबर 2005 आणि दुसरा 23 जानेवारी 2007 ते 31 जानेवारी 2007। मला स्वशंभू भोलेनाथा पिंडीची खूप आवड असते, म्हणून वयाच्या 14व्या वर्षापासून मी पिंड सगळे होम केले, पण आता मोठ्यात मोठा कुठचा यज्ञ म्हणून मला बऱ्याच सुंदर लोकांनी सांगितलं की अतिरुद्र स्वाहाकार हा मोठा, म्हणून मी अतिरुद्र स्वाहाकार सुद्धा मी करण्याचा प्रयत्न केला। मला माझ्या भक्तांनी भरपूर यश दिलं, भरपूर साथ दिली, भरपूर, आणि त्याप्रमाणे मी यश केला। 2005 मध्ये पहिला यज्ञ केला, त्या यज्ञात अतिरुद्र स्वाहाकाराला बरंच मला खडतळ, अगदी म्हणजे एवढं माझी कसोटी त्या शिवशंभू राहुलनाथाने बघितली की ह्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस कोसळला। आज तुम्हाला 5000 माणसं सांगणारी परिस्थिती आहे, सत्य परिस्थिती सांगणारी माणसं इथे आहेत, इथेच होती, पण ह्या राहुल महाराजांच्या स्थानात 1 किलोमीटरवर पावसाचा ठेबही पडला नाही। आणि एवढं स्वतःचा माझा भाऊ सिरियस होता, एवढा सिरियस की मला दिवसाला 60-70 फोन यायचे की दाजी गेला, मी त्यांना मी यज्ञाच्या मागे मी यज्ञ करणार, मी यज्ञ किती अडचण आल्या तरी मी, दाजी जरी भाऊ असला तरी यज्ञ कोणीही करणार, मी त्याच्यात काळजी करत नाही, बाबांना काळजी, भोलेनाथाला काळजी। माझा भाऊ एवढा सिरियस, मेलेला असून सुद्धा दाजी म्हणून, तरी काय माझा भाऊ पुन्हा 4 महिने जिवंत होता। ह्या पिंगोळे गावामध्ये 11,000ची वस्ती आहे। ह्या दोन्ही यज्ञामध्ये, एक यज्ञामध्ये झालंच, पण दुसऱ्या यज्ञामध्ये सुद्धा 11,000ची वस्ती असून सुद्धा एक ह्या गावामध्ये 11,000च्या वस्तीच्या गावामध्ये एक प्रेत 9 दिवस होत नाही अतिरुद्र स्वाहाकाराच्या यज्ञाच्या वेळी। त्याचप्रमाणे एकही कोणी बाळंतही होऊ शकत नाही। एवढा यज्ञाचं मोठं स्थान, किती लोकांच्या 40-40 वर्षापर्यंत ज्याने यज्ञाला सहकार्य केलं, यज्ञाला आपलं अमोल सहकार्य करून सेवा केली, त्यांची लग्न झाली, आज त्यांना नोकऱ्या मिळाल्या, आज ते सगळे भरसमाट झाले आहेत। आणि सगळ्या माझ्या भक्तांना शिवशंभू भोलेनाथाने 2 यज्ञ ह्या महाराष्ट्रात कोकण परशुराम भूमीमध्ये एवढ्या भव्य झाले। पहिल्या यज्ञामध्ये आमचं 14 लाख माणसं जेवली, आणि गेल्या वर्षी जानेवारीमध्ये 2007 मध्ये ज्यावेळी तो यज्ञ पुन्हा दुसरा केला त्याला 17 लाख माणसं जेवली।